नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्यासोबत पालकची अशी वेगळ्या प्रकारची भाजी शेअर करणार आहे की जेणेकरून घरातील सगळेजण आवडीने खातील। कारण पालक बऱ्याच जणांना आवडत नाही आणि लहान मुलंही खाण्याचा कंटाळा करतात, पण पालकमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असल्याने पालकची भाजी आपण अशा वेगळ्या प्रकारे ट्राय केली तर घरातीलही आवडीने खातील आणि ते एकदा जर त्यांना याची चव लागली अशा प्रकारे भाजी जर केली तर तेही तुम्हाला परत वारंवार करायला सांगतील। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रेसिपीसाठी काही पालकची पाने अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पालक मला सध्या पावसाळ्यामध्ये भरपूर माती असते, त्यामुळे ती व्यवस्थित पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे पालक। आता या बारीक चिरलेल्या पालकाचे आपल्याला कोफ्ते बनवायचे आहेत। इथे मी बेसन पीठ घेतलेलं होतं थोडंसं, नंतर त्यात तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। म्हणजे बेसन पीठ थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ 2 मोठे चमचे घ्यायचं आहे। त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे मी, तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे। थोडीशी हळद, हिंग आणि मग नंतर चवीपुरतं मीठ असं मी टाकून ते व्यवस्थित मिक्स करणार आहे। त्यामध्ये नंतर पालक जी बारीक आपण चिरलेली होती ती यामध्ये मिक्स करायची आहे। यामध्ये जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाहीये कारण आपल्याला त्याचे कोफ्ते बनवायचे आहेत। अशा प्रकारे आधी पालक जी ओली होती त्यातच मी थोडंसं पीठ आधी मिक्स करून घेतलेलं आहे का जेणेकरून त्याला मग नंतर जास्त पाण्याची गरज भासणार नाहीये। इथे तुम्ही बघू शकता, मग अगदी थोडंसं अंदाज घेऊन मी पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि मग नंतर ते पीठ व्यवस्थित भिजवलेलं आहे आणि मग नंतर त्याचे मी कोफ्ते तळून घेणार आहे। इथे एकीकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। कढईचं तेल आता व्यवस्थित तापलेलं आहे। नंतर कोफ्ते करताना आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मग ते कोफ्ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। आता इथे कोफ्ते आपल्याला तळताना एक काळजी घ्यायची आहे, कमी गॅसवरच ते व्यवस्थित तळायचे आहेत। कारण जास्त जर आपण घाई केली तर ते फक्त बाहेरून असे तळल्यासारखे दिसतात, आतमधून ते व्यवस्थित तळले जात नाही। म्हणून इथे व्यवस्थित ते कमी गॅसवर आधी तेल मी तापवून घेतलेलं होतं आणि कमी गॅसवरच असे व्यवस्थित तळून घेतलेलं आहेत। याचे असेच तुम्ही म्हणजे तळून इथे बघू शकता तुम्ही, त्याचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे। आता इथे आपले कोफ्ते रेडी आहेत। नंतर मी ते प्लेटमध्ये काढून घेतले आणि नंतर मग आपल्याला भाजीच्या ग्रेव्हीसाठी तयारी करायची आहे। हे कोफ्ते तुम्ही असेच जी हिरवी चटणी असते पुदिन्याची त्यासोबतही खाऊ शकता। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तळलेले पदार्थ आपण खातोच। तर इथे मी ग्रेव्हीसाठी 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि लसूण असं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करायला। आता याची व्यवस्थित बारीक पेस्ट केल्यानंतर अशी पेस्ट आपल्याला करायची आहे आणि नंतर मग आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरीची फोडणी देणार आहे। आधी मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर नंतर त्यामध्ये जिरे टाकणार आहे। मोहरी आणि जिरे असं एकत्र टाकायचं नाही कारण मोहरीला तडतडायला वेळ लागतो, त्यामुळे मोहरीची फोडणी आधी देऊन घ्यायची आहे आणि मग जिरे टाकायचे आहेत। आणि नंतर मग मी त्यात जे आपण ग्रेव्हीसाठी बारीक केलं होतं मिक्सरला टोमॅटो, कांदा आणि लसूण त्याची पेस्ट मी व्यवस्थित परतवून घेणार आहे। ही कमी गॅसवरच आपल्याला परतवायचं आहे। ही पेस्ट परतवायला भरपूर वेळ लागतो म्हणून मी कमी गॅस करून झाकण ठेवलेलं होतं आणि मग आता अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही थोडासा लालसर कलर आलेला आहे त्याला आणि व्यवस्थित आपला कांदा, टोमॅटो आणि लसणाची पेस्ट परतली गेली आहे। आणि मग मी नंतर त्यात लाल तिखट, हळद, हिंग, कसुरी मेथी, गरम मसाला आणि मीठ, चवीनुसार मीठ असं काढून घेतलेलं होतं सामान, ते मी त्या पेस्टमध्ये टाकलेलं आहे आणि मग व्यवस्थित मिक्स करून तेही जवळजवळ 5 मिनिटं व्यवस्थित परतवलेलं आहे कमी गॅसवर की जेणेकरून ते त्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आता हे नंतर आपल्याला हे सगळं कमी गॅसवरच करायचं आहे की जेणेकरून त्याची पेस्ट जळणार नाही। आता इथे बाजूने तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मग नंतर जे कोफ्ते आपण तळून घेतले आहेत
ते यामध्ये सोडायचे आहेत. आणि हे कोफ्ते नंतर मग व्यवस्थित तो मसालाही जो आपण मिक्स केला होता आता पेस्टमध्ये तो याला व्यवस्थित लागला जाईल अशा पद्धतीने सगळे कोफ्ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, अतिशय छान होते आणि लहान मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडेल. आता इथे आपले सगळे कोफ्ते व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला भाजीला रस्सा किती ठेवायचा आहे त्यानुसार आपण पाणी मिक्स करायचं आहे. इथे मला भाजीला जास्त रस्सा नको होता म्हणून मग मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे, जेणेकरून ते कोफ्ते त्या पाण्यामध्ये डीप होतील एवढंच रस्सा ठेवणार आहे मी. आता मग यावर मी झाकण ठेवणार आहे, गॅस कमी करणार आहे आणि जवळजवळ 5-1 मिनिटं मी ते वाफवणार आहे. त्यानंतर आपल्या भाजीला अशा प्रकारे उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. मग आपली भाजी रेडी होते. इथे तुम्ही बघू शकता भाजीचा कलर सुद्धा किती छान दिसतोय आणि त्याची ग्रेव्ही सुद्धा किती छान आलेली आहे. इथे सर्विंग प्लेटमध्ये मी भाजी काढते आहे. अशा प्रकारे तुम्ही भाजी केली ना तर ज्यांना पालकची भाजी आवडत नाही ना ते नक्की खातील आणि लहान मुलांना तर कळणार सुद्धा नाही यामध्ये आपण पालकची भाजी वापरली आहे, त्यामुळे तेही ही भाजी खातील. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.